नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींना. आता बाहेरचं वातावरण आहे ना एकदमच ह्या हिवाळ्यामध्ये थंड आहे. सकाळचं पण भरपूर प्रमाणात दैवार पडत आणि एकदम गार लागते. आज 2-4 दिवस झाले थंडी खूपच प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्यामुळं काय झालंय, जरा पिल्ला आपली कुचामलेली आहे थोडीशी, जास्ती प्रमाणात नाहीये. त्याच्यासाठी आहे ना मी आज त्यांना आहे ना ही गावठी दारू देणार आहे. गावठी दारू का द्यायची, तर त्याच्यात भरपूर प्रमाणामध्ये अल्कोहोल असतं आणि ती गुळापासून पण तयार केलेली असते. तर त्याच्यामुळं काय होतं, त्यांच्या जे घशामध्ये खरखर होती तर ती कमी होती आणि त्यांचं खाद्य जे खात्यात तर ते पण चांगल्या प्रमाणात त्यांना पचन होतं. तर त्याच्यामुळे आपल्याला आहे ना गावठी दारू द्यायची ह्या हिवाळ्यामध्ये. तर 15 दिवसातून एकदाच द्यायची, म्हणजे महिन्यातून 2दा द्यायची आपल्याला. आपण माग त्या देशी दारूचा व्हिडिओ टाकला होता, पण त्याच्यापेक्षाही हे जास्ती म्हणजे हातभट्टीने काढलेली प्युअर गावठी दारू आहे. तर ती गावठी दारू दिल्यामुळे त्यांचं खाद्य पण चांगलं पचन होतं आणि त्यांची विष्ठा पण ह्या दिवसामध्ये ह्या वल्ल्या चाऱ्यामुळे काय होतं तर पातळ होती. ते काय होतं की त्यांना चांगलं पचन होत नाही आणि त्याच्यामुळे आहे ना आपल्याला गावठी दारू द्यायची. आणि कोंबडा कधी जरी झालं ना तरी गावठी दारूचे फायदे म्हणजे कसं असतं की कोंबडा आणि कोंबडी आहे ना शरीरामध्ये उष्णता वाढल्यामुळे आहे ना जास्ती प्रमाणात क्रॉस झाल्यामुळे अंड्याचं पण उत्पन्न वाढतं. आणि ह्या थंडीच्या दिवसात काय होतं, लयच कोंबड्या आपल्या विक होत्यात, खात नाहीत व्यवस्थित. म्हणून आहे ना ही गावठी दारू द्यायची. गावठी दारूचे मुळे आहे ना त्यांना खाद्य पण चांगलं पचन होतं आणि आपलं अंड्याचं उत्पन्न पण चांगल्या प्रमाणात वाढतं. तर कधी पण आता काही मला कमेंट आलेले आहेत की आमच्याकडे 200-300 कोंबड्या असून सुद्धा आहे ना ह्या हिवाळ्यामध्ये ना फक्त आम्हाला 5-6 अंडीच भेटतात. तर 5-6 अंडी भेटायचं, अंडी कमी घालण्याचं कारणच हे आहे की त्यांना योग्य प्रमाणे आपल्याला जे खाद्य द्यायचंय तर ते नाही दिल्यामुळं पण कॅल्शियम झालं, विटॅमिन झालं आणि जे आपण लिव्हरचं फीट टाकतो हे पण त्यांना टाकलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात आहे ना आपला घरगुती सुद्धा उपाय केला पाहिजे. तर घरगुती उपाय आपल्याला म्हणजे कसं करायचं, आपण आता आलेला लसणाची पेस्ट तर मी काल दिलीच होती. तर त्याच्यामुळे आज काय करणार आहे, गावठी दारू त्यांना देणार आहे. गावठी दारू मुळे आहे ना त्यांना काही खाल्लं ना तर ते चांगलं पचन होतं, म्हणून गावठी दारू देणार आहे मी त्यांना. तर हे काय हा फुगा आणलेला आहे तर हा आहे ना त्याच्यात सोडून आहे ना त्यांना मी देणार आहे. तर 5 लिटर पाण्यामध्ये आहे ना त्यांना देणार आहे. तर हे एवढं नाही द्यायचं आपल्याला, थोडंच द्यायचंय. 5 लिटर पाण्यामध्ये आहे ना एक अर्धा मग टाकायचा, आपला अर्ध्याला कमी टाकायचा, जास्ती नाही. तर मी आहे ना थोडंच घेतलेलं आहे, तर ते थोड्या प्रमाणातच टाकायचं आपल्याला, जास्ती नाही द्यायचं, नाही तर सगळ्या कोंबड्या आपल्या एकदम सुस्त होतील. तर त्यांना हे बघा आता ह्या प्यायला लागल्यात, त्यांना आहे ना आता 11 वाजलेले आहेत. तर 11 ते दुपारपर्यंत आहे ना ह्यांच्या पोटात एवढा जरी डोस गेला ना तरी आपल्या कोंबड्या भरपूर प्रमाणात तंदुरुस्त राहतात. तर तुमच्या समोर हा व्हिडिओ केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा आणि लाईक करा, सबस्क्राईब तर नक्की करा. धन्यवाद.